तर या संपूर्ण प्रकरणाचं सखोल विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सायबर तज्ञ तुषार भगत सर. तुषारजी, खरं तर खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूजमध्ये. आपण बघतोय खरं तर मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनचा कुठेतरी डाव होता असं लक्षात येतंय. आजच पत्रकार परिषद झाली, गृहमंत्र्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. एकूणच चीनी सगळ्या हॅकरची नजर ही भारतीय कंपन्यांवर दिसतेय, भारतावर दिसते. आपलं काय मत आहे, आपण कसं पाहताय या संपूर्ण प्रकरणाकडे? खरं तर सगळ्याच चीनी असं नाही, बऱ्याच देशांचं आता हे चालू आहे की आपण सायबर वॉर मध्ये कसं आपण अग्रेसर राहू. त्यामुळे चीनी कंपन्याच नाहीत, अशा बऱ्याच कंपन्या आहेत किंवा बऱ्याच देश आहेत ते इतर देशांच्या डेटाकडे लक्ष ठेवून आहे. आणि ह्याच्यातला बराचसा डेटा आपला जो इंडियामधला डेटा आहे तो बाहेरच्या कंपन्यांकडे स्टोअर होतो. जे आता आपण प्रकरण बघितलं ज्याच्यामध्ये चायनीज हॅकर्सने कदाचित आपलं नेटवर्क आहे ते डाऊन करण्याचं हे केलं असेल, प्रयत्न केला असेल. आणि तसा प्रयत्न खूप आधी सुद्धा झालेला आहे. रशियन हॅकर्सने युक्रेनचं पूर्ण डेटा ग्रीड जवळजवळ 2 ते 3 वर्षापूर्वी डाऊन केलेलं. आणि असे प्रयत्न त्यांनी 2-3 वेळा केले. अमेरिकेत सुद्धा असा प्रयत्न झालेला होता रशियन हॅकर्स. त्यामुळे असे प्रकार आता होण्यासाठी सुरुवात होईल किंवा बरेच कंट्री डायरेक्ट अटॅक न करता किंवा डायरेक्ट वेपन्स घेऊन अटॅक न करता या गोष्टी करतील की ज्याच्यामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काहीतरी धोका होईल. त्यामुळे हे होणं क्रमप्राप्त आहे. बऱ्याच ह्याच्यामध्ये आपण जे डिव्हायसेस घेतो ते डिव्हायसेस आपल्याकडे इंडियामध्ये बनत नाहीत, आपल्याला ते बाहेरच्या कंट्रीकडनं सोर्स करावं लागतात. साध्या चिप्स जरी असतील किंवा छोटे छोटे कंट्रोलर्स असतात एखाद्या कॉम्प्युटर किंवा एखाद्या डिव्हाइसमध्ये, तर हे सगळे आहेत ते आपल्याला बाहेरच्या कंट्रीमधनं घ्यायला लागतात. आणि ह्या चिप्समध्ये एखादा छोटासा मालवेअर आपण किंवा त्या कंट्रीने टाकून ठेवला तर हा मालवेअर नेमका त्यांना पाहिजे तेव्हा त्यांना ऍक्टिव्हेट करता येतो. आणि तो ऍक्टिव्हेट झाल्यावर त्याचं जे ऍक्च्युअल काम आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं किंवा त्याला एखादी स्पेसिफिक टास्क दिली जाते ती करण्यासाठी आणि तो मालवेअर ते टास्क करू शकतो. आता ह्याच्यात मुख्य धोका होता की आपले जे नेटवर्क आहे, जे इंटरनेट कनेक्शन आहेत, जे एमएसएपी किंवा इतर ह्याच्यामध्ये ते डायरेक्ट इतर जे बाहेरचं नेटवर्क आहे त्याच्याशी कनेक्टेड आहे. जानेवारीमध्ये जेव्हा नोव्हेंबरमध्ये जेव्हा महाराष्ट्राचे सायबर क्राईम डिपार्टमेंटने, इंटेलिजन्स युनिटने हे माहिती दिली की ह्याच्यात कदाचित हॅकरचा सहभाग असू शकतो, तेव्हा जानेवारीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा मान्य केलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने एक गाईडलाईन्स दिल्या की सगळे जे नॅशनल ग्रीड आहेत किंवा सगळ्या ज्या रेल्वेच्या सिस्टम्स आहेत त्या सगळ्यांनी आपलं नेटवर्क सिक्युअर करण्यासाठी फायरवॉल त्याच्यात कनेक्ट केली पाहिजे आणि एक मल्टिपल फायरवॉल कनेक्ट करून जे इंटरनल नेटवर्क आहे ते सिक्युअर केलं पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीचे अटॅक इथून पुढे होणं हे क्रमप्राप्त आहे. बरेचसे मालवेअर जोपर्यंत आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं करत नाही की आपण स्वतःहून आपले डिव्हायसेस जे प्रत्येक जे कंट्रोलर्स आहेत ते आपण डेव्हलप करत नाही तोपर्यंत हा धोका आपल्याला राहणारच आहे. पण तुषारजी, आपण बघतोय सर, अशा पद्धतीचे प्रयत्न जर का यशस्वी झाले तर मग त्याची किती मोठी किंमत भारताला मोजावी लागू शकते? डेफिनेटली किंमत तर आपण नाही आता हे करू शकत, कारण आपल्याकडे येणारं प्रत्येक हार्डवेअर जे आहे ते बाहेरच्या देशातून येत आहे. त्यामुळे हा तर फक्त त्यांनी एखादा छोटस एक्सपेरिमेंट करून बघितलं असेल की आपण कितपर्यंत सक्सेसफुल होतो. जेवढ्या लवकरात लवकर आपण हे ओळखू आणि त्यांचं जे पॅटर्न आहे ते ओळखू की कशा प्रकारे हे मालवेअर्स आहेत किंवा ट्रोजन आहेत ते शिफ्ट होऊन या नेटवर्कवरच्या एखाद्या मालवेअरला ऍक्टिव्हेट करतात, जे आपण लवकरात लवकर शोधून त्याच्यावरती रेमेडी करणं किंवा त्याच्यावर आपलं नेटवर्क जे आहे इंटरनल नेटवर्क ते सिक्युअर करणं होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत राहतील आणि ह्याचा खरंच खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. हे आपण फक्त इलेक्ट्रिसिटी ग्रीड वरती बघितलं. हेच जर उद्या आपण बघितलं की एखाद्या बँक इन्स्टिट्यूट वरती अशा प्रकारचा अटॅक झाला किंवा एखाद्या आपल्या स्टॉक एक्सचेंज वरती अशा प्रकारचा अटॅक झाला तर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असेल. निश्चितच आपण ज्या पद्धतीने सांगितलं की बँकवर झाला किंवा अशा पद्धतीच्या अनेक इन्स्टिट्यूट्सवर झाला तर त्याचा मोठा परिणाम भारताला भोगावा लागू शकतो. आणि अर्थात या सगळ्या हॅकरची नजर सिरम इन्स्टिट्यूटवर देखील आहे, भारत बायोटेकवर देखील आहे, त्यामुळे आपण सावध राहायला हवं. पण तुषारजी, याला जोडूनच एक प्रश्न की आपण खरं तर आपली आयटी इंडस्ट्री, आपलं आयटी क्षेत्र कितपत सज्ज आहे हे सगळे असे हल्ले परतवून लावण्यासाठी किंवा मग निदान स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कितपत सज्ज आहे? पूर्ण सज्ज आहेत असं आपण नाहीच सांगू शकणार, कारण आता आपण तो अटॅक बघितलेला आहे आणि त्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे आपली रेडीनेस अजून तेवढा नाही. आपल्याला त्या गोष्टीतला अजून
तेवढा इम्पॅक्ट किंवा त्याचा किती पद्धतीने किती मोठा इम्पॅक्ट होईल आपल्या ह्याच्यावरती ते आपल्याला अजून माहिती नाही. महत्वाचा मुद्दा आहे की याची सगळी सुरुवात आहे ती अगदी छोट्या हार्डवेअर, कुठल्याही ऑफिसमध्ये आपण एखादा डिव्हाइस घेऊन जातो, एखादा फोन घेऊन जातो, तो फोन कदाचित चायनीज कंपनीचा असेल किंवा इतर बाहेरच्या कुठल्या कंपनीचा असेल, तर तिथून जे एंट्री लेवल आहे की कुठलाही एम्प्लॉई कुठलाही फोन घेऊन जातो आणि वायफायला कनेक्ट करतो, तिथपासून ते तुमचं जे ऑफिसचं नेटवर्क आहे, जे तुमच्या मेन इंटरनेटला कनेक्ट आहे, ज्याच्यात तुमचे सर्व्हर्स आहेत, तिथपर्यंत ही सिक्युरिटी आपल्याला खूप एका वेगळ्या लेवलवरती न्यायला लागेल. युएस मध्ये काय आहे की युएस मध्ये इंटरनेट आणि त्यांच्या इंटरनल ऑफिस किंवा गव्हर्नमेंट ह्याच्यासाठी वेगळं नेट कनेक्शन आहे. त्यामुळे ते लोक फक्त तेच इंटरनेट कनेक्शन वापरतात आणि त्याच्यामध्ये बाहेरच्या नेट कनेक्शन अशी कट ऑफ केलेलं आहे, म्हणजे अगदी एक कमी प्रमाणात ते इंटिग्रेटेड असेल. आपल्याकडे तशा पद्धती यायला पाहिजे. अशा बऱ्याच कंट्रीमध्ये असं आहे, तर आपल्याकडे ती पद्धत यायला पाहिजे जे इंटरनेट जे गव्हर्नमेंट किंवा इतर ज्या अशा इन्स्टिट्यूट आहेत त्या वापरतात, ते इंटरनेट कनेक्शन खूप हायली सिक्युअर्ड असलं पाहिजे, फायरवॉल्स इम्प्लिमेंट केले असले पाहिजेत. आणि तुमचा जो मेन मुद्दा आहे की ह्याचा इम्पॅक्ट किती होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपण रेडी आहोत का, तर मी तर नाही म्हणेन. आपली अगदी 10-12 किंवा 15-20% रेडीनेस असेल आणि आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे की आपलं पहिले सिक्युअर करा आणि सिक्युअर केल्यावरती मग आपल्या टीमला असं सज्ज करा की त्यांनी असे हल्ले पहिले परतावून लावले पाहिजेत, आधीच आयडेंटिफाय केले पाहिजेत आणि तेव्हाच्या तेव्हा परतावून लावले पाहिजे. एक गोष्ट फक्त गव्हर्नमेंटने खूप मागच्या 3-4 वर्षामध्ये केलेली आहे की आपल्या नेटवर्कमध्ये इंटरनेटमध्ये बरेचसे सर्व्हर्स क्रिएट केलेले आहेत. हे डमी सर्व्हर्स आहेत, डिकॉय सर्व्हर्स आहेत. हे डिकॉय सर्व्हर काय करतात की फक्त फाइंड आउट करतात की नेटवर्क ट्रॅफिक कुठल्या पद्धतीने चालू आहे आणि त्याचा अलर्ट जी सहन इन्स्टिट्यूट आहे त्यांना देत असतात. त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात आपल्याला कळतं की कुठल्या पद्धतीने बाहेरच्या देशातून नेटवर्क ट्रॅफिक इन्क्रीज होत आहे. जी आता संस्था आहे त्यांनी हे फाइंड आउट केलं की MSCB वरती अशा प्रकारचा अटॅक झाला. त्यांनी सुद्धा हे पूर्ण नेटवर्क पॅटर्न बघितलं, कारण आपण कुठल्याही बाहेरच्या संस्थेला असा ऍक्सेस दिला नाही की ते येऊन आपल्यातला कोड किंवा आपल्या ग्रीड मधला कोड चेक करतात. त्यांनी हे नेटवर्क पॅटर्न बघितलं आणि त्या पॅटर्न मधनं त्यांना वाटलं की हा कदाचित एक चायनीज इंट्रुशन असू शकेल आणि त्यांनी पाठवलेले ट्रोजन हॉर्सने मालवेअर ऍक्टिव्हेट केले असतील आणि त्याच्यामुळे हा पूर्ण ट्रिप जो सर्व्हर ट्रिप आहे त्याचा इश्यू झाला असेल. निश्चितच तुषारजी, खूप खूप धन्यवाद. आज आपण आमच्याशी जोडले गेलात आणि सगळ्या प्रेक्षकांना सखोल मार्गदर्शन केलं, संपूर्ण विषयाचं सखोल विश्लेषण केलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.